नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं हे आवश्यक जरी असलं तरी अवघड होऊन बसलंय. सध्याच्या जीवनशैलीत ताण, चिंता, नैराश्य आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या या सगळ्यांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. आणि अशा परिस्थितीत मनाची सकारात्मकता कायम ठेवून मनस्वास्थ्य जपणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं मन आनंदी प्रसन्न ठेवायचं असेल तर त्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे संगीत. संत तुकाराम महाराजही म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्याला एखादी गोष्ट, यश आयुष्यात मिळवायचं असेल तर प्रसन्न मन हेच मुख्य साधन आहे. आणि या मनाचं स्वास्थ्य जपण्यासाठी अर्थातच त्याला आनंदी ठेवण्यासाठी संगीताचा आपण पूर्वापार उपयोग करत आलेलो आहोत. पण आजकाल संगीत हे केवळ मनोरंजनाचं माध्यम न राहता ती एक प्रभावी संगीतोपचार पद्धती म्हणून उदयास येत आहे. आणि याच संगीतोपचार पद्धतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलं आहे संतोष खाटपांडे सर यांना. नमस्कार सर. आपलं हॅलो सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत. संतोष खाटपांडे सर हे पुण्यातील सुप्रसिद्ध आणि प्रमाणित संगीतोपचार तज्ज्ञ, लाईफ कोच आणि NLP प्रॅक्टिशनर आहेत. मेंदूचे अभ्यंग्य स्नान या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी संगीतोपचाराला एक नवी आणि शास्त्रीय ओळख मिळवून दिलेली आहे. त्यांनी आत्तापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत कित्येक रुग्णांना संगीताच्या माध्यमातून उपचार करून बरं केलेलं आहे. शैक्षणिकदृष्ट्या ते BCom, LLB आणि 2001चे रँक होल्डर CS आहेत. IIM मधून त्यांनी ॲनालिटिक्सचं शिक्षण घेतलेलं आहे. कॉर्पोरेट आणि IT क्षेत्रात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि फायनान्स यामध्ये साधारण 20 वर्षापेक्षा अधिक काळ उच्च पदावर काम करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. आणि म्युझिक थेरपीमधील उल्लेखनीय योगदान म्हणजे या कॉर्पोरेटमधील यशस्वी कारकीर्द बाजूला ठेवून गेली कित्येक वर्ष, साधारण 15 वर्ष ते पूर्ण वेळ संगीतोपचार क्षेत्रात कार्यरत आहेत. आत्तापर्यंत 8500पेक्षा जास्त रुग्णांना संगीताच्या माध्यमातून त्यांनी बरं केलं आहे, त्यांच्यावर उपचार केले आहेत आणि लाखो लोकांपर्यंत या संगीताच्या सकारात्मक प्रभावाचा अनुभव दिला आहे. लाखो लोकांपर्यंत संगीताचा प्रभाव त्यांनी पोहोचवलेला आहे. त्यांच्या उपचारांमुळे मधुमेह, रक्तदाब, कर्करोग आणि PCOD यासारख्या समस्यांमध्ये खूप सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी 3500पेक्षा अधिक कार्यशाळा घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये ऋषिकेशचं इंटरनॅशनल योग फेस्टिवल, इंटेलिजन्स ब्युरो दिल्ली आणि IIT BHU यांचा समावेश आहे. त्यांनी 2500पेक्षा जास्त प्रोफेशनल्सना या म्युझिक थेरपीचे प्रशिक्षण दिले असून आजही MIT, सिम्बायसिस आणि चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी यासारख्या नामवंत संस्थांमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. हेल्थकेअर सेक्टर स्किल काउन्सिलच्या माध्यमातून एका प्रमाणित अभ्यासक्रमाद्वारे देशभरात साधारण 1 लाख सर्टिफाईड म्युझिक थेरपिस्ट तयार करणं हे त्यांचं ध्येय आहे. आणि संगीत उपचार क्षेत्रात अतिशय अनुभव असलेली आणि त्यासाठी कार्यरत असलेली अशी एक व्यक्ती आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, तणावग्रस्त परिस्थितीमध्ये संगीत हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे ती एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून चर्चेस आली आहे, उदयास आली आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की संगीत नुसतं कानाने ऐकणं आणि संगीत मनासाठी ऐकणं यातला जो फरक आहे तो खरं तर मनोरंजन म्हणून संगीत ऐकणं आणि उपचार पद्धती म्हणून संगीत ऐकणं यातला फरक आहे. म्हणजे आपण नुसती गाणी ऐकणं याच्यामध्ये कधी कधी ती बॅकग्राऊंडला चालू असतात आणि आपलं काहीतरी काम चालू असतं, आपलं अजून काहीतरी चालू असतं,
पण जेव्हा उपचार पद्धती म्हणून संगीताचा विचार आपण करतो तेव्हा त्या व्यक्तीची गरज लक्षात घेऊन, त्याची माहिती लक्षात घेऊन, त्यांना कोणती गाणी, कोणतं संगीत उपयुक्त ठरेल, सकारात्मक बदलासाठी ते माध्यम ठरेल, याचा सगळा विचार करून मग ठरवलेलं संगीत जेव्हा ती व्यक्ती लक्षपूर्वक ऐकते तेव्हा त्यामध्ये जे बदल घडतात त्याला आपण उपचार म्हणून. आपण जसं आता म्हटलात की आपल्या मेंदूवर आणि भावनांवर या संगीताचा परिणाम होतो, मग तो कसा होतो, म्हणजे यामागे काही वैज्ञानिक आधार आहे का? हो, नक्कीच. संगीत जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा संगीताच्या माध्यमातून मेंदूच्या विविध केंद्रांना जागृती मिळत असते. 17 केंद्रांवर काम त्याच्या माध्यमातून एकाच वेळेला घडतं आणि हे हायेस्ट लेवल ऑफ ॲक्टिव्हेशन आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जर कंपेअर केला, म्हणजे वाचताना किंवा खेळताना किंवा इतर काही करताना आणि संगीत ऐकताना, तर संगीत ऐकताना सगळ्यात जास्त मेंदूच्या केंद्रांना व्यायाम घडणं, ॲक्टिव्हेशन घडणं हे घडतं. दुसरं म्हणजे आपण काही सायंटिफिक माध्यमातून ब्रेनवेव्ज मोजू शकतो, मेंदू लहरी मोजू शकतो आणि त्याच्यातही फरक आपल्याला संगीत ऐकताना जो घडतो तो दिसून येतो. तिसरी गोष्ट, हार्मोन्सचाही उल्लेख सातत्याने आजकाल केला जातो. तर कॉर्टिसॉल हे तणावासाठी कारणीभूत असलेलं जे हार्मोन आहे त्याच्यामध्ये सायंटिफिकली आपल्याला 60% कमतरता दिसून येते संगीताच्या माध्यमातून आणि सकारात्मक हार्मोन्समध्ये वाढ ही सुद्धा दिसून आलेली आहे. त्यामुळे या सगळ्याला एक शास्त्रीय आधार नक्कीच आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण एक काय म्हणूया, एक आरोग्यदायी दिनचर्या असं जर आपल्याला बनवायचं असेल तर संगीताचा कसा उपयोग होऊ शकतो? हा छान प्रश्न आहे, कारण प्रॅक्टिकली आपण प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत संगीत काही ना काही पद्धतीने कानावर पडत असतं असं मी म्हणेन. पण तर त्याला जर का विचारपूर्वक थोडासा या दृष्टिकोनाचा आधार दिला तर आपण अतिशय चांगला बदल आपल्या दिनचर्येमध्ये घडवून आणू शकतो. उदाहरणार्थ, सकाळच्या वेळेमध्ये जेव्हा आपण झोपेतून उठलेलो आहोत तेव्हा दिवसाची सुरुवात ही आपल्या पारंपरिक रचनांनी, ज्याची लय ही हृदयाच्या ठोक्यापेक्षा कमी असते, अशा रचनांनी आपण दिवसाची सुरुवात करणं. त्यानंतर कामाच्या वेळेला, कामामध्ये काही वेळेला मध्ये ब्रेक घेऊन, मधा थोडासा विसावा घेऊन 2 किंवा 3 वेळेला दिवसभरामध्ये 5-5 मिनटं जरी आपण ज्याला लिरिक्स नाहीत, ज्याला शब्द नाहीत, असं वाद्यसंगीत जर का 5-5 मिनटाचा ब्रेक घेऊन मध्ये मध्ये ऐकलं, त्याच्यामध्ये बासरीचं संगीत असू शकतं, संतूर या वाद्याचं संगीत असू शकतं, तर वाद्यसंगीत प्रामुख्याने ऐकणं हे आपण करू शकतो. संध्याकाळी कामाच्या थकव्यानंतर अनेकांना असं वाटतं की तेव्हा पण संथ ऐकूया, तर तेव्हा अशी गरज असते की मला थोडीशी बूस्ट ऑफ एनर्जी पाहिजे, आणखीन 2-3 तास काढायचे आहेत. तर तेव्हा आपल्या हृदयाच्या ठोक्याची लय ज्यानी वाढेल किंवा ज्यांनी थोडासा उत्साह येईल, असं एनर्जेटिक, म्हणजे ज्याला म्हणू की थोडंसं जलद लयीचं संगीत, हे संध्याकाळी आपण ऐकू शकतो. आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा संथ लयीचं संगीत ऐकणं. त्याच्यामध्येही पुन्हा रात्री झोपताना जे संगीत ऐकतोय त्याच्यामध्येही शब्द कमी असणं, कारण आपल्याला झोपेकडे वाटचाल करायची आहे, त्याच्यामुळे वाद्यसंगीताचा वापर तिथे पुन्हा एकदा करणं. तर असं जर आपण दिनचर्येमध्ये संगीताचा वापर केला तर अतिशय चांगला परिणाम हा दिसून येतो. खूप जण आपण आपापल्या दैनंदिन व्यापामध्ये इतके म्हणजे गोष्टींना सामोरं जात असतो. मगाशी मी म्हटलं तसं तणावग्रस्त, नैराश्य असतं, कशा ना कशाची चिंता असते, आणि अशा वेळी मग हे संगीत आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतं? तणाव हा जो आहे हा आपल्या आजूबाजूला आहेच. म्हणजे त्यातल्या ज्या गोष्टी आहेत ज्यांनी तणाव येतो त्या खरं तर आपल्या हातात नसल्यामुळेच त्याचा ताण आपल्याला येत असतो. त्याचा बदल आपण करू शकत नाही. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी बदलण्यापेक्षा स्वतःची तणावाला असणारी प्रतिक्रिया जर आपण बदलू शकलो, त्याचा प्रतिसाद बदलू शकतो, म्हणजे ताण असणारच आहे, पण मी त्याला कसा सामोरं जाणार आहे याचा जर स्वतःसाठी विचार केला तर तिथे संगीत आपल्याला नक्की मदत करू शकतं, कारण ते स्वतःवरती काम करणारं आहे. आणि मग जेव्हा आपण संगीताचा अशा दृष्टीने वापर करायला लागतो तेव्हा आपोआपच आपली प्रतिक्रिया जी आहे ताणाची, ती अतिशय वेगळ्या पद्धतीची येते. त्या ताणाचा त्रास न होणं, कॉर्टिसॉल ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, त्याच्यामध्ये कमतरता होणं, आणि जेणेकरून आपण योग्य पद्धतीने त्या ताणाला सामोरं जाणं, त्यातून नकारात्मक विचारांवरती संगीताचा अतिशय चांगला प्रभाव पडणं आणि त्यातून आपली प्रतिक्रिया बदलणं, अशा अनेक गोष्टी दिसतात. विशेषतः जेव्हा आपण नाईट रुटीनमध्ये, म्हणजे रात्री झोपताना संगीताचा विचार जो करू किंवा संगीत ऐकू, त्याचा पुढच्या दिवसभरावरती आपला परिणाम हा अतिशय चांगला होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच या सगळ्या समस्यांसाठी आपण संगीताचा विचार हा उपचार म्हणून करू शकतो. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.
या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तणावजन्य परिस्थितीमध्ये म्हणजे संगीत निश्चितच मदत करतं. आज रात्री ऐकलेलं संगीतही तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी थोडीशी काय म्हणूया सकारात्मकता देतं. मला वाटतं ना, काही गोष्टी खूप आत्ता सामान्य झालेल्या आहेत. खूप सारे ज्या समस्या आहेत, जसं की सर्वात महत्त्वाची म्हणजे झोप न लागणं, झोप न येणं किंवा झोपेची गुणवत्ता कमी असणं, हे खूप सामान्य झालं आहे आजकाल. तर यासाठी संगीताचा कसा चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल? खरं सांगायचं तर मला असं वाटतं की सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण खूप बघतो आणि कमी ऐकतो. आपण जर पूर्वीचा विचार केला तर रेडिओ हा ऐकला जायचा, गाणी ऐकली जायची. आता गाणी सुद्धा बघितली जातात आणि ऐकणं कमी झालंय. तर हा जो स्क्रीन टाईम आहे, हा सगळा जो विचार आहे, याच्यामध्ये खूप कारणं अशी आहेत की ज्याच्यामुळे झोपेवरती परिणाम होतोय. तर झोपेची समस्या याच्यावर तर संगीताचा नक्कीच उपयोग करता येतो. वैयक्तिक त्या समस्येची कारणं काय आहेत, त्याच्यामध्ये काही वैद्यकीय कारणं आहेत का, किंवा फक्त नैराश्य किंवा इतर काही गोष्टींमुळे झोप येत नाही आहे, भविष्याच्या चिंतेमुळे झोप येत नाही, अशी सगळी वैयक्तिक माहिती घेऊन आपल्यावर काम करता येतंच. पण त्याच्याबरोबरीने मला असं वाटतं की जेव्हा झोपेच्या गुणवत्तेवरती काम करायचं आहे, त्याची गरज मात्र सगळ्यांना आहे असं मला वाटतं. कारण ती गुणवत्ता जर आपण वाढवू शकलो आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून ही जी ज्याला डीप स्लीप म्हणलं जातं, त्याच्यामध्ये पूर्ण विश्रांती मिळणं हे जे असतं हे दुरापास्त होत चाललेलं आहे. 8 तास झोप झाली असं वाटल्यानंतरही झोप झाली नाही असंच फिलिंग येत राहणं, ही झोपेच्या गुणवत्ते ढासळण्याचं प्रमुख आपल्याला कारण दिसून येतं. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण संगीताचा नक्कीच उपयोग करू शकतो. माझ्या अनुभवातून असं लक्षात आलेलं आहे की विशिष्ट वाद्यसंगीताचा अतिशय चांगला उपयोग हा त्याच्यामध्ये होतो. भारतीय वाद्यसंगीत त्याच्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरू शकतं आणि त्याची जी लय आहे त्या संगीताची, त्याचाही विचार त्याच्यामध्ये केला जातो. कारण आपल्या संगीतामध्ये वेगवेगळ्या लयींच्या रचना आहेत. काही विलंबित लयीच्या आहेत, काही मध्य लयीच्या आहेत, काही द्रुत लयीच्या आहेत. तर ह्या लयीचा विचार सुद्धा आपण संगीतामध्ये करतो. आणि मग झोपेपूर्वी नक्की कोणतं संगीत ऐकलं पाहिजे हे जर का आपल्याला ठरवता आलं, तर त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला क्वालिटी ऑफ स्लीप याच्यावरती सुद्धा होतो. साधं संगीत ऐकणं आणि ही म्युझिक थेरपी यात नेमका काय फरक आहे? जेव्हा आपण गाणी ऐकतो तेव्हा गाण्यांबरोबरीने इतर अनेक गोष्टी त्याच्याशी निगडीत असतात. म्हणजे एखाद्या गाण्याची आपली एखादी आठवण असते, एखाद्या गाण्याचं चित्रीकरण असतं, एखाद्या गाण्याच्या एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्या काहीतरी गोष्टी जोडलेल्या असतात. तर या सगळ्या ज्या असतात त्या त्याच्या बरोबरीने येतात जेव्हा आपण गाणं ऐकतो. मी वाद्यसंगीताचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात आपण त्या बाजूला ठेवू शकतो. कारण त्या वाद्यसंगीताशी माझी एखादी आता ती सुखद आहे का दुःखद आहे आठवण हे सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे ते वाद्यसंगीत या सगळ्या न्यूट्रलायझेशन करायला मदत करतं की ते आपल्याला एक अनुभव देणं जे आहे, थेरपेटिक अनुभव किंवा थेरपी म्हणून त्याचा वापर तो करण्यासाठी वाद्यसंगीत अतिशय उपयुक्त ठरतं, पहिली गोष्ट. आणि दुसरं, गाणं ऐकताना प्रत्येक वेळेला आपलं लक्ष म्हणजे ज्याला लक्षपूर्वक ऐकणं म्हणतो ते असतंच असं नाही. तर उपचार पद्धतीमध्ये, संगीतोपचारामध्ये आपण लक्षपूर्वक किमान 10 ते 15 मिनिटं संगीत सलग ऐकणं हे आपण करायला सांगतो, जेणेकरून मेंदूवरती जो परिणाम व्हायला हवा त्याचा आणि मग मेंदूच्या माध्यमातून संपूर्ण शरीरावरती जो परिणाम व्हायला हवा तो आपल्याला घडवता येतो. सध्या मोबाईल आणि सोशल मीडियामुळे सतत माहितीचा एक भडीमार होत असतो आणि त्यामुळे मन असं अस्वस्थ होऊन जातं. तर अशा अस्वस्थ मनाला स्वस्थता देण्यासाठी संगीत कसं मदत करू शकतं? माहितीचा भडीमार हा अतिशय योग्य शब्द वापरला आणि त्याला आपल्याला काही पर्याय नसतो. म्हणजे मला हवंय का नको याच्या पलीकडे जाऊन ती सतत माहिती माझ्यापर्यंत पोहोचत असते. मेंदूचा जेव्हा मी विचार करतो या दृष्टीने, तेव्हा या सगळ्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी, प्रोसेसिंग करण्यासाठी डावा मेंदू सतत आपला कार्यरत आहे. आणि संगीत हे प्रामुख्याने ज्याला म्हणू कलात्मक म्हणजे उजव्या मेंदूच्या केंद्रांवरती काम करणारं असं माध्यम ठरतं. तर या सगळ्याचा जेव्हा आपल्याला एक बॅलन्स साधायचा असतो तेव्हा संगीताच्या माध्यमातून आपल्याला क्रिएटिव्ह या पद्धतीचं, कलात्मक या पद्धतीचं, नवीन विचार या पद्धतीने आपण मेंदूला कार्यरत करू शकतो. कारण एका बाजूला सातत्याने माहिती, इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोचतेय आणि मेंदू आपला थकतोय ती सगळी प्रोसेस करताना. तर हा थकवा कमी करणं आणि त्याच्या जे सेंटर्स वापरले जात नाहीयेत आणि जे खरं तर काहीतरी सृजनशील घडवण्यासाठी ज्या केंद्रांची आवश्यकता आहे
त्यांना जागृती करण्याचं काम सुद्धा संगीत हे अतिशय उत्तम प्रकारे करू शकतं. आणि मला असं वाटतं की याची गरज सगळ्यांना असते, फक्त कलाकारांना असते असं नाही. तर मला जेव्हा आयुष्यामध्ये नवीन प्रश्नाला सामोरं जायला लागतं, ज्याचं उत्तर पुस्तकात लिहिलेलं नसतं माझ्या आयुष्यातल्या प्रश्नाचं, तेव्हा नवीन उत्तर शोधण्यासाठी माझा उजवा मेंदू कार्यरत असणं आवश्यक असतं. आणि संगीताच्या माध्यमातून ते कार्यरत असणं हे आपण सातत्याने करू शकतो जर आपल्या आयुष्यात संगीत असेल. आपण काम करताना आपल्याला व्यवधानं आहेत, सोशल मीडिया आहे, खूप सारी माहिती आपल्याला हवी किंवा नको तरी आपल्याला ती मिळणार आहे. मला वाटतं याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्या विद्यार्थ्यांना होत असावा, कारण त्यांना लक्ष देऊन अभ्यास करणं, पूर्ण आपलं अवधान देऊन गोष्टी ऐकणं बघणं हे गरजेचं असतं. आणि मग कुठेतरी त्यांच्या स्मरणशक्तीवर, त्यांच्या काय म्हणूया लक्ष केंद्रित करण्याच्या त्या सवयीवर या सगळ्या माहितीच्या सोशल मीडियाचा परिणाम होत असावा. आणि मग या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी म्हणून आपण संगीताचा काही वेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो का, किंवा कसा होतो हा उपयोग? आजकाल घराघरांमध्ये आपण बघतो की पालक अशा तक्रारी करतात की माझा विद्यार्थी मुलगा जो आहे की मुलगी आहे ती कानाला हेडफोन लावूनच अभ्यास करते, अभ्यास करताना सतत काहीतरी ऐकणं चालू आहे. तर खरं तर संगीत ऐकणं अभ्यास करताना हे आपण अनेक वर्ष बघतो आहोत, कदाचित अनेकांनी लहानपणी हे केलेलं पण आहे. पण ते कोणतं संगीत ऐकलं जातंय याला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे अभ्यास करताना संगीत ऐकलं पाहिजे का नाही, तर याचं उत्तर संगीत ऐकू शकतो असं आहे. ते पूर्ण बंद करण्याची आवश्यकता नाही. मात्र जेव्हा पुन्हा एकदा आपण ते शब्द असलेलं संगीत असेल, ज्याला अर्थ आहे, लिरिक्स आहेत, असं असलेलं संगीत जर आपण कुठल्याही पद्धतीच्या भाषेचा किंवा या पद्धतीचा अभ्यास करताना, मग शास्त्रामध्ये सुद्धा भाषा येतेच, इतिहासामध्येही भाषा येतेच, भूगोलात भाषा येतेच, तर जिथे भाषेचा आपण काहीतरी आकलन करतो आहोत आणि अशा वेळेला आपल्या कानामध्ये एक भाषा असलेलं संगीत वाजतंय, तर या दोन्हीचा मेंदूवरती कॉन्फ्लिक्टिंग म्हणजे ज्याचा नकारात्मक परिणाम हा आपल्या कॉन्सन्ट्रेशनवरती, अभ्यासावरती हा होणार आहे. त्याच्यामुळे जे संगीत आपण ऐकणार आहोत त्याच्यामध्ये भाषा नसणं ही पहिली गोष्ट, म्हणजेच वाद्यसंगीताकडे पुन्हा एकदा जाणं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामधली जी लय आहे ती पुन्हा एकदा जर का आपल्याला सातत्याने आपल्या हृदयाची गती वाढवणारी असेल, सातत्याने आपल्याला एक्सायटेड ज्या म्हणू या स्थितीत ठेवणारी असेल, तर तेही तिथे उपयुक्त नाही आहे, कारण त्याच्याही एकाग्रतेवरती परिणाम होतो. आपण दीर्घकाळ त्या स्थितीमध्ये राहू शकत नाही. त्याच्यामुळे त्या संगीताची लय ही मध्य लय किंवा आणखीन त्याच्यापेक्षा कमी लय, हृदयाच्या ठोक्यापेक्षा कमी लय, या पद्धतीची लय असणं सुद्धा त्याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्यामुळे या जर दोन गोष्टी पाळल्या तर अभ्यास करतानाही संगीत ऐकता येतं. अजून एक गोष्ट माझ्या अनुभवातनं जी लक्षात आलेली आहे ती म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पुन्हा एकदा रात्रीच्या झोपेपूर्वी जर नाईट रुटीनमध्ये संगीताचा अंतर्भाव करता आला, विशेषतः बासरीवरचं संगीत जर या विद्यार्थ्यांनी रात्री झोपण्यापूर्वी एक 10-12 मिनिटं शांत लयीतलं संगीत ऐकलं, तर त्यांचा या एकाग्रतेवरती अतिशय चांगला परिणाम हा त्यांच्या दिसून येतो. आणि हे सगळं व्यक्तिपरत्वे वेगळं असणार आहे. म्हणजे कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. संगीत हे असं माध्यम आहे की आपल्याला एकच गाणं जर ऐकवलं आता तर त्याची मला ते आवडू शकतं खूप जास्त आणि तुम्हाला ते कदाचित वाटेल की नाही हे ठीकच आहे. तर हे जे आहे हेच संगीताच्या प्रोसेसिंगमध्ये मेंदूच्या बाबतीत घडतं. त्यामुळे ते व्यक्तिसापेक्ष आहे. त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचं लहानपण, जडणघडण, अगदी आईच्या पोटातून असल्यापासूनचे संस्कार, या सगळ्याचा त्या व्यक्ती संगीताकडे कशी बघेल किंवा त्याचं प्रोसेसिंग कसं होईल याच्यामध्ये त्याचा प्रभाव असतो. त्यामुळे हे व्यक्तिसापेक्ष आहे आणि ते व्यक्तिसापेक्ष ठेवल्यामुळे त्या व्यक्तीच्या सगळ्या गरजा आपण लक्षात घेऊन संगीतोपचार ठरवू शकतो. अच्छा, म्हणजे प्रथम ती माहिती, त्या तो नक्की कोणत्या विद्यार्थी असेल, व्यक्ती असेल, कोणत्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं हे जाणून घेऊन मग त्या पद्धतीने आपण तसं त्यांना सुचवतो. अगदी बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांना खरं खूप गरज आहे मला वाटतं या सगळ्याची, कारण लक्ष केंद्रित ठेवणं, आपल्याला हवं त्या ध्येयाकडे वाटचाल करत राहणं आजकाल अवघड बनत चाललंय सोशल मीडियामुळे. आणि पालकांना हवं असतं की आपल्या मुलाचा फक्त बौद्धिक विकास नाही तर त्याचा संपूर्ण काय म्हणूया त्याला सर्वांगीण विकास व्हावा. तर मग यामध्ये आता बौद्धिक विकास असेल आणि मला वाटतं त्याही पुढे जाऊन भावनिक विकास असेल, तर यासाठी संगीत एक चांगलं माध्यम आहे का? वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की संगीताचा लगेचच जो परिणाम पहिला दिसतो तो भावनांवरती दिसतो. पण तो परिणाम जो आहे तो फक्त भावनांपुरता मर्यादित न राहता त्याचा मज्जासंस्थेवरती सुद्धा परिणाम दिसतो
आणि प्रतिकार क्षमतेवरती सुद्धा परिणाम दिसतो. म्हणजे आपण एखादं सकारात्मक संगीत ऐकलं तर आपल्याला पहिलं काय वाटेल तर तेच छान वाटेल, छान वाटायला लागेल, म्हणजे भावना आपल्या चांगल्या पद्धतीने सकारात्मकतेकडे जातील. पण ते केवळ भावनेपुरतं मर्यादित न राहता तो सकारात्मक परिणाम हा माझ्या मज्जासंस्थेवरती म्हणजे न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट सुद्धा त्याचा दिसतो. आणि त्याचा जो प्रतिकार क्षमतेवरती म्हणजे इम्युनिटीवरती असतो तोही परिणाम हा मेडिकली सिद्ध झालेला आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा चांगलं सकारात्मक संगीत ऐकू त्याचा हळूहळू करत आपल्या प्रतिकार क्षमतेवरती इतर अनेक शारीरिक घटकांवरती हा सुद्धा परिणाम आपल्याला हळूहळू करत दिसतो. आणि जेणेकरून या सगळ्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत किंवा कोणत्याही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या आहेत तर त्या आपल्याला त्याच्यामधला बदल हा दिसून येतो. माझ्या कित्येक केसेसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की 6 महिने सातत्याने जेव्हा विद्यार्थ्याबरोबर काम केलं जातं तेव्हा समजा पहिल्या टर्ममध्ये ते काम सुरू केलं तर सेकंड टर्ममध्ये शाळेतले शिक्षक पालकांना विचारतात की काय तुम्ही याला काही वेगळं करताय का, कारण त्याचं वर्गातलं लक्ष वाढलं आहे, तो प्रश्न विचारायला लागलाय किंवा तो त्याचं लक्ष जे आहे ते मला जाणवतंय वाढलंय. तर हा जो दीर्घकालीन फरक आहे तो आपल्याला दिसून येतो. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तर हा नेहमीच चर्चेचा विषय आहे की गर्भवती स्त्रियांना एक चांगलं संगीत ऐकवणं किंवा चांगल्या गोष्टी वाचायला लावणं या सगळ्या गोष्टी आपण करतो. तर अशा स्त्रियांना सुद्धा चांगलं संगीत ऐकवणं म्हणजे ती एक उपचार पद्धती म्हणून वापरणं असं चर्चा होत आहे सध्या. तर आपण काय सांगाल याबद्दल? गर्भसंस्कार किंवा गर्भसंगीत हा विषय आपल्याकडे नवीन नाही, पूर्वापार त्याचा विचार केलेला आहे. पण मला असं वाटतं की आजकालच्या जीवनशैलीमध्ये जेव्हा एखादी स्त्री आई होण्याचा विचार करते तेव्हा तिला अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो. कारण ती वर्किंग असेल, नोकरी करणारी असेल, अजून काही काम करणारी असेल तर ते सगळं सांभाळून या मातृत्वाचा पूर्ण प्रवास तिला करायचा असतो. त्याच्यामुळे त्या सगळ्या ताणाचा विचार करून आणि मग आई होण्याचा निर्णय घेणं. त्याच्यामुळे पहिल्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाहीये, थोडं बदललंय. तर त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये संगीत हा नक्की, संगीतोपचार हा तिचा साथीदार असू शकतो. कारण मुख्यतः पहिले काही महिने किंवा पहिले काही आठवडे म्हणूया जेव्हा गर्भ वाढत असतो तेव्हा गर्भाचे कान तसे डेव्हलप झालेले नसतात. तर त्याच्यामुळे जे काम पहिले काही आठवडे करायचं असतं ते आईच्या मानसिक स्थितीवरतीच करायचं असतं. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिले 3 ते 4 महिने अनेक अर्थांनी महत्त्वाचे असतात. नाजूक अवस्था असते, गर्भाची काळजी घेणं आवश्यक असतं आणि त्याचबरोबरीने हा अचानक आलेला एक बदल त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो आणि त्याला सगळ्या पद्धतीने ॲडजस्ट करण्याची तिची पराकाष्ठा चालू असते. अगदी शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर ते चालू असतं. त्या स्थितीमध्ये जेव्हा त्या स्त्रीची पुन्हा एकदा माहिती घेऊन तिच्यासाठी आपण संगीताचा विचार करतो किंवा संगीत देतो तेव्हा प्रामुख्याने तिचं मनस्वास्थ्य चांगलं राहावं, ती आनंदी राहावी आणि तो आनंद आपोआपच सगळ्या हार्मोन्स आणि इतर सगळ्या माध्यमातून गर्भापर्यंत पोचत असतो. त्यामुळे तिची मनस्थिती चांगली राहावी यासाठी प्रामुख्याने संगीताचा विचार हा तिच्या दैनंदिन रुटीनमध्ये केला जातो. दुसरी गोष्ट जी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे जी कित्येकदा टाळली जाते किंवा केली जात नाही ती म्हणजे प्रत्येक आई जरी गायिका नसली तरीसुद्धा तिचा स्वतःचा आवाज हा तिच्यासाठी संजीवनी देणारा ठरू शकतो या काळामध्ये, तिच्यासाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी सुद्धा. कारण त्या बाळासाठीचा सगळ्यात चांगला, सगळ्यात सकारात्मक, सगळ्यात प्रतिसाद ज्याला दिला जाणार आहे असा जो आवाज असणार आहे तो आईचा आवाज असणार आहे. त्याच्यामुळे या पूर्ण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये जर त्या आईनी स्वतःच्या आवाजाचा अतिशय सुयोग्य वापर केला, त्या आईला जे आवडत असेल ते म्हणलं, श्लोक म्हणले, काही गाणी जी आवडत असतील अशी म्हणली, गाणं येवो न येवो आपला आवाज महत्त्वाचा आहे ते म्हटलं पाहिजे स्वतःच्या आनंदासाठी आणि मग आपल्या बाळासाठी सुद्धा. तर आणि याच्यात फक्त बालगीतच असली पाहिजेत असंही काही नाही, कारण सर्व भावभावनांची गाणी ही त्या आईला जी आवडत असतील ती तिच्या आवाजात तिने म्हणणं. आपल्याकडे श्लोक मंत्र ह्याला सुद्धा उच्चारणाला महत्त्व दिलेलं आहे. कारण पुन्हा एकदा काही वेळेला गडबड तीच होते की रामरक्षेसारखं स्तोत्र हे कुठेतरी लावलं जातं फक्त आणि त्याचा नुसतंच ऐकणं या पद्धतीने विचार होतो. तर ते उच्चारण हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या आईनी स्वतःच्या आवाजाचा या काळामध्ये जरी छान वापर केला तरी सुद्धा त्याचा उपयोग खूप छान होतो. त्याचबरोबरीने चांगलं संगीत ऐकणं
हेही तितकंच महत्त्वाचं आहेच. आपल्या समाजातले हे जे घटक आहेत, मग विद्यार्थी असू दे, महिला असू दे, मला वाटतं आणखी एक खूप महत्त्वाचा घटक आपल्या काय म्हणूया समाजाचा, कुटुंबाचा एक आधारस्तंभ म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिक. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वयोमानानुसार खूप साऱ्या शारीरिक आणि तसंच मानसिक वेगवेगळ्या बदलांना त्यांनाही सामोरं जावं लागतं. तर यासाठी मग संगीतोपचार काय त्यांना, म्हणजे संगीतोपचाराचं यामध्ये काय योगदान असू शकतं? आता अशी भारतातली स्थिती आहे आणि माझ्या अनुभवातही गेले 10-12 वर्ष असं लक्षात येते की नोकरी किंवा कुठल्याही पद्धतीचं काम केल्यानंतर म्हणजे रिटायरमेंट नंतर साधारण 10-15 वर्षाचा कालावधी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला काही ना काहीतरी ॲक्टिव्ह असण्याचा कालावधी मिळतो. म्हणजे रिटायरमेंट आली आणि आता ते एकदम काहीतरी शारीरिकदृष्ट्या खचलेले आहेत, दमलेले आहेत असं नसतं, तर आणखीन 10-15 वर्ष किमान ती व्यक्ती काही ना काही पद्धतीने कार्यरत राहू शकते. आणि मग ती जे कार्यरत राहण्याची इच्छा असते किंवा त्याच रुटीनला ते सरावलेले असतात, ते बंद झाल्यानंतर अचानकपणे एक पोकळी त्याच्यामध्ये निर्माण होते. त्यातनं एकटेपण हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहेच. अनेक ज्येष्ठ नागरिक शहरांमध्ये विशेषतः आपल्याला एकटे राहणारे दिसतात. परदेशस्थ मुलं असतील तर अशा एकटेपण असणं आणि मग त्यातून अनेक मानसिक समस्या उद्भवणं असं आपल्याला दिसतं. तर या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा संगीत हे मदत नक्कीच करू शकतं. माझ्या अनुभवातनं असं आहे की कित्येक ज्येष्ठ नागरिक असे असतात की आत्तापर्यंतच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे किंवा आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे संगीत आवडत तर असतं पण ते कधी शिकलेले नसतात, गाणी म्हणलेली नसतात किंवा संगीत शिकायला वेळ शिकायला नसतो किंवा योग्य संधी मिळालेली नसते. तर अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी काही ना काही पद्धतीने सांगीतिकदृष्ट्या संगीत शिकणं असेल, मग ते अगदी कोणत्याही पद्धतीचं असेल, किंवा स्वतःच्या आनंदासाठी संगीताचं समजून घेणं आणि म्हणणं हे जरी त्यांनी सुरुवात केली आपापल्या पद्धतीने आणि मग ती अगदी आवडणारी आपली अभंग असतील किंवा कुठल्या तरी पद्धतीचं नाट्यगीतांसारखे काही प्रकार असतील, भावगीतं असतील, हिंदी गाणी असतील, तर त्या गीतांना कुठलं बंधन नाही आहे. पण मुख्यतः सांगीतिकदृष्ट्या आपण ॲक्टिव्हेट होणं किंवा त्या दृष्टीने आपण संगीताचा विचार करणं हे जर केलं आणि असे कित्येक माझ्याकडे आत्ता 10-12 वर्षांमध्ये जवळपास एक 1200हून अधिक ज्येष्ठ नागरिक असे आहेत की ज्यांना फक्त मी संगीत शिकायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर किंवा संगीताचा त्यांच्या आयुष्यात अशा पद्धतीने शिरकाव झाल्यानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलंय. म्हणजे त्यांच्या घरचे सुद्धा असं सांगतात की आता त्यांना ते म्हणजे मुख्यतः त्यांच्या पत्नी असतील किंवा अजून कोणी असतील तर ते म्हणतात की आता त्यांचं चालू असतं आणि त्यांचं ज्याला छोटासा लुडबुड असा शब्द आहे तो सुद्धा ते करत नाहीत. त्यांचं आपला काहीतरी चालू असतं. मग ते एखादं गाणं तयार करणं असेल, ते कुठेतरी म्हणणं असेल किंवा कुठल्या तरी वाद्याचं शिक्षण असेल, अशा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जर संगीत आयुष्यात आणलं तर अक्षरशः बदलून गेलेली आयुष्य अनेक आहेत. त्याच्या पुढे जाऊन अनेक जणांनी संगीतोपचार या विषयाचं या ज्येष्ठ नागरिकांनी प्रशिक्षण सुद्धा घेतलंय. कारण ज्यांना संगीत आवडतंय त्यांना या दृष्टीने म्हणजे त्या संगीताच्या आवडीचा वापर ते समाजासाठी करू इच्छितात आणि मग त्याच्यासाठी संगीतोपचार जर त्यांनी शिकले तर त्याचाही खूप उपयोग होतो. आत्तापर्यंत साधारण 3500हून अधिक जणांनी हे संगीतोपचार शिकलेले सुद्धा आहेत आणि त्याचा ते वापर इतरांसाठी करत आहेत. म्हणजे समाजासाठी त्या खूपच कौतुकास्पद आहे, चांगला वापर करतायत आणि त्यांनी काय घडतं तर एकतर संगीताची आवड तर त्यांची जपली जाते आणि त्याचबरोबरीने एक मानसिक समाधान मिळतं की आपण समाजासाठी कुठल्या तरी घटकासाठी आपला उपयोग होतो आहे. कारण ही पण एक भावना त्यांना भेडसावत असते की आता माझा उपयोग नाही. नोकरी करत होतो, व्यवसाय करत होतो तेव्हा आर्थिक काहीतरी हे होतं, आता माझा काही कोणाला उपयोग होत नाही. तर हा जो भाव आहे, योगदान आहे, तर त्याचाही खूप चांगला विचार हे ज्येष्ठ नागरिक या पद्धतीने करू शकतात. संगीत आपण म्हणतोय दैनंदिन जीवनात ऐकायचं, पण मग याला काही वेळा आहे का? जशा औषधाच्या वेळा असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, तर असं ठरलेलं आहे साधारण इतका वेळ तुम्ही ऐकायचं? मी असं म्हणेन की दररोज 20 मिनिटं संगीत ऐकावं. त्याच्यापेक्षा जास्त तर चालेलच, पण दिवसाभरामध्ये किमान 20 मिनिटं संगीत ऐकणं याचा आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. पण आता कधी कधी ही 20 मिनिटं सलग मिळतील असं नाही. तर मग ती कधी जर आवश्यक असेल तर आपण त्याला 2 भागांमध्ये 10-10 मिनिटं असं डिव्हाइड पण करू शकतो. पण किमान 20 मिनिटाचं संगीत आपल्या ऐकण्यामध्ये ठेवणं आणि ज्याला म्हणेन की मी दिवसाची सुरुवात संगीताने करणं आणि दिवसाचा शेवट संगीताने करणं हे नक्की आपण
करावं. या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ज्येष्ठ नागरिकांसोबतच मला वाटतं समाजातला एक आणखी महत्त्वाचा घटक आणि तो म्हणजे स्त्री. आणि स्त्रीचं आरोग्य मग मानसिक असेल शारीरिक असेल तर यासाठी संगीत उपचार यामध्ये आपण काय सुचवू शकता? खरं तर स्त्री आरोग्याच्या बहुतांश समस्या या ज्याला म्हणू की पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे, म्हणजे ज्याची सुरुवात अगदी पाळीच्या सुरुवातीपासून ते मोनोपॉझल या पद्धतीच्या जी पूर्ण सायकल आहे याच्याशी निगडीत अनेक समस्या अनेक स्त्रियांना भेडसावत असतात. आणि स्त्रीचं मानसिक स्वास्थ्य जर का चांगलं राहिलं तर अख्खा कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य ती सांभाळू शकते अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे त्यासाठी नक्कीच काम करणं आणि त्याच्यासाठी संगीताचा वापर करणं हे गेले कित्येक वर्ष मी करतो आहे. पुन्हा एकदा स्त्रीची पूर्ण माहिती आपण घेऊनच त्याच्यावर काम करतो. परंतु अनेकदा असं लक्षात येतं की स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर प्रामुख्याने हे लक्षात येतं की अनेक स्त्रियांना लहानपणा किंवा आधी कधीतरी कुठलं तरी संगीत, कुठलं तरी वाद्य, कुठलं तरी गायन हे त्यांनी शिकलेलं असतं किंवा त्यांनी त्याचा विचार केलेला असतो. आणि मग पुढे जाऊन काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांनंतर, लग्नानंतर, काही परिस्थिती बदलल्यानंतर पूर्णपणे संगीत त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेलं असतं. म्हणजे त्यांनी ते थांबवलेलं असतं. कित्येकदा तर असं लक्षात येतं की स्त्री पूर्वी गात असते आणि मग सासरी गेल्यानंतर किंवा अजून कुठे घर बदलल्यानंतर तिथल्या कोणातरी व्यक्तीला आवडत नाही किंवा त्यांनी गायल्यानंतर काहीतरी बोलले आणि मग त्याच्यानंतर गाणं पूर्णपणे बंद झालं. अशा कितीतरी उदाहरणं, कितीतरी केसेस या माझ्या अनुभवातून आलेल्या आहेत. तर प्रामुख्याने संगीताचा पुन्हा एकदा अंतर्भाव आयुष्यामध्ये या स्त्रियांच्या करणं, स्वतःच्या आवाजाचा पुन्हा एकदा तो आवाज चांगलाच असला पाहिजे. कारण आपण लोकांसाठी गात नसून स्वतःच्या मनासाठी गातो आहोत, स्वतःच्या मेंदूसाठी गातो आहोत. कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून असं सिद्ध झालेलं आहे की स्वतःच्या आवाजात जेव्हा तुम्ही गाता तेव्हा कुठलंही बाहेरचं गाणं ऐकण्यापेक्षा सुद्धा स्वतःच्या आवाजाला, म्हणजे तुमच्या आवाजाला तुमचा मेंदू हा 5 पट जास्त सकारात्मक प्रतिसाद देतो. म्हणजे जे पॉझिटिव्ह ब्रेन वेव्स क्रिएट होतात ते सगळ्यात जास्त तुमच्या आवाजात तुम्ही जेव्हा काही करता तेव्हा त्याच्यातनं होतात. तर त्यामुळे नक्कीच या सगळ्या स्त्रियांनी आपल्या आवाजाचा विचार करणं, त्याच्यात काहीतरी गाण्याचा विचार करणं, पुन्हा एकदा एखादी आवड छंद जो जोपासायचा राहिला असेल तर तो पुन्हा एकदा त्या अर्थाने सुरू करणं आणि नक्कीच दिवसभराच्या रुटीनमध्ये स्वतःसाठी वेळ काढून किमान पुन्हा एकदा 20 मिनिटं संगीत ऐकणं. आता हे जो मी आधी म्हणलं की स्वतःसाठी वेळ काढून, इथेच बहुतांश वेळेला प्रॉब्लेम असतो की स्वतःसाठी वेळ काढणं याच्यात अवघड जाणं असं होतं. तर त्याच्यातही मी असं सुचवेन की जर दिवसभरात वेळ मिळत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी तरी का होईना आपण एक 10-15 मिनिटाचं संगीत हे नक्की ऐकलं पाहिजे, जेणेकरून आपली मानसिक स्थिती ही नक्की चांगली राहील. याच्याबरोबरीने समस्यांचा जर विचार केला तर माझ्या अनेक केसेस या PCOS, PCOD किंवा मोनोपॉझल, प्री मोनोपॉझल या पद्धतीचे जे त्रास स्त्रीला होत असतात तर त्या टप्प्यावरती सुद्धा संगीतोपचार पद्धतीचा अतिशय चांगला वापर हा दिसून येतो. आणि अनेकदा तिथे चिडचिड वाढणं, घरच्यांवरती त्याचा थोडासा परिणाम होणं हे होताना दिसतं. तर साधारणतः 30 ते 45 दिवसाच्या संगीतोपचाराच्या बदलानंतर चिडचिड कमी होणं, मनाने शांत होणं, मनस्थिती चांगली होणं आणि या पुन्हा एकदा होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी तयार होणं, असा एक चांगला बदल आपल्याला संगीतोपचाराच्या माध्यमातून दिसतो. खूपदा असं होतं की खूप जणांचं मी असं ऐकलंय की ते असं म्हणतात, जुनी गाणी ऐकलं की खूप छान वाटतं किंवा अमुक एखादं गाणं ऐकल्यावर मला बरं वाटतं आणि काही आठवणी त्यामुळे जाग्या होतात. तर हे असं संगीत आणि आपल्या आठवणी यांचा काही परस्पर संबंध आहे का? हो, अगदी नक्कीच आहे. कारण जेव्हा एखादी संगीत आपण ऐकतोय किंवा जुनी गाणी असं आपण जेव्हा म्हणतोय तर मी अगदी कमीत कमी शास्त्रीय शब्द वापरून सांगण्याचा प्रयत्न करतो की ते जे गाणं आहे ते मेंदूमध्ये फक्त गाणं म्हणून साठवलेलं नाही आहे, तर ते गाण्याबरोबरीने एक आठवणींचं गाठोडं आहे. आणि त्याच्या बरोबरीने ते जेव्हा गाणं येत आहे तेव्हा ते सगळं बाहेर आपल्याला येत असतं आणि ते आठवणी अनेक अर्थांनी खूप त्याचा चांगला विचार हा आपण करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ अनेकदा स्मृतिभ्रंशाच्या केसेसमध्ये अनेक गेल्या 10-12 वर्षामध्ये भारतामध्ये हा प्रमाण वाढतं आहे. तर त्याच्या केसेसमध्ये कित्येकदा पूर्वीच्या आठवणी जागृत करण्यासाठी, सकारात्मक आठवणींना जागृत करण्यासाठी त्यांच्या माहितीवर आधारित आपण गाणी सुचवली
तर त्या गाण्याचा अक्षरशः जादुई परिणाम हा दिसून येतो. कारण मग त्या गाण्याच्या आधारे त्यांना सगळं आठवायला लागतं. मग त्या सगळ्यामध्ये अक्षरशः इतके छोटे छोट्या डिटेल्स आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या पूर्वीच्या घरातल्या खोलीच्या भिंतीवरती लावलेल्या चित्राचा रंग, इतके त्यातले बारकावे त्याच्यातनं जागृत होऊ शकतात. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातनं सुद्धा असं आहे की जी सांगीतिक आठवण असते, म्हणजे ज्याला संगीत जोडलेलं असतं, ती आठवण मेंदूसाठी दीर्घकाळ स्मरणात राहते आणि त्यातले अनेक गोष्टी त्याला पटकन आठवतात. त्यामुळे त्याचा जर उलटा विचार केला तर जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा जे आपल्याला आठवणीत राहायला हवं आहे त्याला संगीत जोडलं तर ते नक्कीच चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. अजून एक गोष्ट त्यातली अशी आहे की कित्येकदा दुःखद आठवणी किंवा नकोशा असलेल्या आठवणी अशा सुद्धा अनेकदा असतात, अनेकांच्या आयुष्यामध्ये असतात. तर नुकतंच त्याच्यावरती संशोधन झालं काही महिन्यांपूर्वी आणि त्याच्यात प्रयोगामध्ये असं लक्षात आलं की जेव्हा ती दुःखद आठवण एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या जे संशोधनात्मक जो ग्रुप त्यांनी शोधला होता त्याच्यामध्ये दुःखद आठवण त्यांना आठवायला सांगितली, पण ते आठवत असताना त्यांना सुखद संगीत ऐकवलं. म्हणजे आत्ता मी दुःखद आठवण आठवत असताना मला जे ऐकू येते ते सुखद आहे, हवंसं वाटणार आहे सुखद. आणि असं जेव्हा 2-3 वेळेला केलं तेव्हा त्या दुःखद आठवणीशी असलेल्या दुःखी भावना यांचा निचरा झाला. मला फक्त ती घटना म्हणून आता लक्षात आहे, पण त्याच्याबरोबर असलेल्या जे दुःख आहे, वेदना आहे, ती नाहीशी झाली आणि ती घटना म्हणून फक्त मी पुढे लक्षात ठेवेन. इतका चांगला परिणाम हा संगीताचा दिसून आला. तर त्याच्यामुळे आठवणी आणि संगीत याचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या केसेसमध्ये तर आपल्याला याचा अतिशय चांगला वापर करताना उपयोग झालेला आहे. कधी कधी दैनंदिन जीवनामध्ये यात संगीताचा उपयोग करताना चुका होऊ शकतात का, किंवा लोक अशा कोणत्या चुका करतात का की ज्याच्यामुळे तुम्हाला जो अपेक्षित फायदा आहे तो होत नाही? पहिली सगळ्यात मोठी चूक मला असं वाटतं तो आहे त्या आवाजाचा जो ज्याला म्हणू की किती आवाजात आपण संगीत ऐकतोय, व्हॉल्यूम. तर सगळ्यात मोठी चूक असते ती असते त्याचा व्हॉल्यूम किंवा ध्वनीचा जो काही आपण त्याचा जो आवाज आहे तो. आपण ज्या कुठल्या माध्यमातून ते संगीत ऐकत असू त्या माध्यमाच्या फुल व्हॉल्यूमच्या 40% व्हॉल्यूम ठेवून ते ऐकलं पाहिजे, त्याच्यावर गेलंच नाही पाहिजे. कित्येकदा ते पूर्णपणे 100% व्हॉल्यूमवरती ठेवून संगीत ऐकलं जातं सातत्याने. मग ते कानातले काही गोष्टी असो, हेडफोन्स असो, इयरफोन्स असो किंवा स्पीकर असो. तर पहिली गोष्ट म्हणजे त्या ध्वनीच्या पातळीची काळजी घेणं, ही सगळ्यात पहिली गोष्ट. कारण त्याचे अतिशय दीर्घकालीन परिणाम हे आपल्याला दिसतात, म्हणजे नकारात्मक परिणाम दिसतात जर आपण अधिक पातळीमध्ये ऐकलं तर. दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या स्वतःच्या मनस्थितीचा किंवा स्वतःच्या स्थितीचा विचार न करता नुसतंच गाणी ऐकणं किंवा कोणतंही गाणं ऐकणं, नुसतंच ते सध्या प्रचलित आहे, ट्रेंडिंग आहे म्हणून ते ऐकत राहणं किंवा एखादंच गाणं सातत्याने लूपमध्ये ऐकत राहणं त्याचा विचार न करता, अशी सुद्धा चूक अनेकांकडनं होताना दिसते. की स्वतःची मानसिक स्थिती, मला काय हवं आहे, मला नक्की कुठे जायचं आहे, माझी स्थिती काय आहे आणि मला कुठे जायचं आहे याचा विचार न करता केवळ संगीत ऐकत राहणं. तिसरी एक चूक होताना दिसते ती म्हणजे ज्याला म्हणू दुःखद संगीत म्हणजे सॅड सॉंग्स. तर ती अनेक भावभावना जशा असतात तशीही तीही गाणी अनेकदा अनेक लोक ऐकत असतात. पण कित्येकदा जेव्हा तुम्ही ऑलरेडी नकारात्मक विचारांमध्ये आहात, थोडेसे दुःखी आहात, थोडेसे डिस्टर्ब्ड आहात, अशा वेळेला अशा गाण्यांनी त्या भावना आणखीन तीव्र होणार आहेत हे लक्षात घेऊन अनेकदा ही चूक तरुणाईकडनं होताना दिसते की कुठल्या तरी छोट्याशा गोष्टीमुळे नकारात्मक विचारांमध्ये जाणं आणि मग त्याच लूपमध्ये ते तीच गाणी ऐकत राहणं, ही चूक घडताना दिसते. तर तेही टाळलं पाहिजे, कारण आपल्याला त्या स्थितीतून बाहेर यायचं आहे, या विचारातून गाण्यांची निवड ही झाली पाहिजे. तर तेही आणखीन एक मोठी चूक ही घडताना दिसते. आणि आणखीन एक ज्याला चूक म्हणता येणार नाही, पण मी नक्की असं सुचवेन की जो आपला स्वतःचा बंद झालेला आवाज असतो, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला तसं की गाणं पूर्णपणे आपण म्हणणं बंद केलेलं आहे असे जवळपास 50-55% लोक आपल्याला समाजामध्ये दिसतात. आणि त्याची कारणं असतात की
पहिल्यांदा जेव्हा त्यांनी गाणं म्हणलं तेव्हा इतरांकडून त्यांना जे काही मिळाला प्रतिसाद, जो सकारात्मकच नसतो अनेकदा, अगदी बरोबर. तुझा आवाज असाच आहे, तू गाऊ नकोस, किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन गायचं असेल तर बाथरूममध्ये जाऊन बाथरूम सिंगर नावाची संकल्पना जी तयार होते. तर या सगळ्या सुद्धा काही प्रमाणात थोड्याशा चुका आहेत. कारण संगीताचा उगम हा नैसर्गिक मानवी भावनांचं प्रगटीकरण म्हणून झालेला आहे. बरोबर. तो आर्ट फॉर्म म्हणून, कला प्रकार म्हणून झालेला नाहीये. बरोबर. इट्स अ नॅचरल एक्सप्रेशन. तर ते नैसर्गिक आहे, तर त्याची मुभा सगळ्यांना असली पाहिजे. मला गावंसं वाटत असेल तर मला कुठल्याही बंधनाशिवाय गाता यायला पाहिजे, अशी सामाजिक स्थिती असली पाहिजे, कौटुंबिक स्थिती असली पाहिजे. तर त्यामुळे तो बंद झालेला आवाज सुद्धा नक्की जेव्हा वाटेल तेव्हा स्वतःच्या आवाजात गायलं पाहिजे. आपली ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण बोलत होतो सर की दैनंदिन जीवनात काही चुका आपल्यातून घडल्या संगीत ऐकताना, ज्या भावना आपल्या मनात आहेत, आणि तशाच प्रकारचं कधी कधी नकारात्मक संगीत ऐकलं गेलं तर आपल्याला अपेक्षित बदल मिळणार नाही, आणि मला वाटतं ते टाळावं. तर मला मग तुम्हाला असं विचारायचं होतं की आपल्या या एका चांगल्या दिनक्रमासाठी आपल्याला जर संगीत आरोग्य दिनक्रम तयार करायचा असेल तर त्या व्यक्तीने कशी सुरुवात करावी? संगीत आरोग्य दिनक्रम याच्याकडे जाण्यापूर्वी मला असं वाटतंय की या संगीताकडे किंवा या उपचार पद्धतीकडे जीवनशैलीतला बदल म्हणून बघणं आवश्यक आहे. म्हणजे जसं आपण व्यायामाकडे बघतो की व्यायाम हा जीवनशैलीचा भाग असला पाहिजे, तसंच संगीत हे सुद्धा जीवनशैलीतला भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे तो तात्पुरता किंवा फक्त मला काहीतरी होतंय म्हणून आणि उपचारात्मक म्हणून फक्त ते करणं आणि मग त्याच्यानंतर ते बंद करणं, अशा दृष्टीने याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही, तर जीवनशैलीतला बदल म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. जर आपण पूर्वीची भारतीय जीवनशैली याचा विचार केला तर आपोआपच संगीत हे भारतीय जीवनशैलीचा भाग होतं आणि त्यामुळे सकारात्मक परिणाम हा दिसतच होता. तर आता पुन्हा एकदा त्याला जीवनशैलीतला बदल म्हणून त्याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे. मेंदूचं अभ्यंग स्नान असं मी जो उल्लेख करतोय तो महत्त्वाचा एवढ्यासाठी आहे की आपण कायम शरीराचा विचार करत राहतो आणि जो अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे मेंदू, त्याला मात्र विसरतो चांगल्या गोष्टी करत असताना. त्यामुळे संगीतोपचाराकडे मेंदूचं अभ्यंग स्नान म्हणून बघणं आणि मग दिवसाभरातून 20 मिनिटं जो मगाशी उल्लेख केला त्याचा एक दिनक्रम स्वतःचा बसवणं. कारण अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण ठराविक वेळेला, म्हणजे आपल्या दैनंदिन रुटीनचा विचार करून जर ठराविक वेळेला आपण संगीत ऐकणं अशासाठीचा वेगळा वेळ ठरवला आणि त्या वेळेलाच रोज संगीत ऐकत गेलो तर त्याचा अधिक सकारात्मक परिणाम हा आपल्याला दिसतो. म्हणजे मला कधीतरी वेळ मिळाला म्हणून मी दुपारी ऐकलं, कधी वेळ मिळाला म्हणून रात्री ऐकलं, कधी वेळ मिळाला म्हणून सकाळी ऐकलं, असं न करता दिनक्रमामध्ये त्याच्यासाठी वेगळा वेळ ठरवून, जो खरं तर स्वतःसाठीचा वेगळा वेळ पण होऊ शकतो, जिथे हे सगळे फोन वगैरे गोष्टी बाजूला ठेवून आपण त्याचा विचार करू शकतो. तर त्याचा आणखीन एक फायदा त्यातनं मिळू शकतो की आपण काही काळ त्या सगळ्या सोशल मीडियापासून बाजूला राहणं आणि संगीतामध्ये स्वतःला विसरून जाणं, तर याचाही फायदा. तर ठराविक वेळेला संगीत ऐकणं हे नक्की करावं. दीर्घकाळ आपण या संगीतोपचार क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर असा कोणता एक प्रेरणादायी बदल किंवा एखादा प्रसंग आहे का जो तुम्हाला प्रेक्षकांशी तो अनुभव सांगायला आवडेल प्रेक्षकांना? मला खरं तर खूप अनुभव असे आहेत आणि कित्येकदा मला असं वाटतं की मी कॉर्पोरेट क्षेत्र सोडून या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा जी भीती वाटत होती तर ती कित्येकदा माझी सकाळ अशा कुठल्या तरी फोननी होते ज्याच्यामध्ये कोणीतरी सांगितलेलं असतं की नाही मला छान झोप लागली जी गेले 8 वर्ष मिळालेली नव्हती. तर अशी जेव्हा दिवसाची सुरुवात होत असते तेव्हा मग ती भीती कुठल्या कुठे पळून जाते आणि हे दिवसाची माझी सकारात्मक सुरुवात ही अशा फोन्सनी होत असते. तर मला एक नक्की बदल किंवा प्रसंग सांगायला आवडेल जो ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असलेला आहे. बँकेत किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये अनेक दीर्घकाळ काम केलेले असे व्यावसायिक होते, म्हणजे ते ज्येष्ठ नागरिक होते आणि 60 नंतर अचानकपणे सगळं काही ठीक असताना, म्हणजे आर्थिक स्थिती खूप काही खालावलेली नसताना सुद्धा त्यांना सिव्हिअर डिप्रेशन आलं. कदाचित त्यांची फिरतीची नोकरी होती, खूप दीर्घकाळ नोकरी केलेली होती आणि खूप अनेक ठिकाणी फिरणं झालेलं होतं आणि अचानक आयुष्यामध्ये पोकळी झाल्यामुळे किंवा अनेक कारणांनी हे डिप्रेशन आलं आणि मग ते अक्षरशः 7-8 तास केवळ एका खोलीमध्ये बसून राहणं
आणि फक्त खाणं आणि पिणं एवढंच, बाकी काहीही न करणं, कुठलाही प्रतिसाद न देणं, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभाग न होणं, अशा अनेक गोष्टी त्यांच्या घरच्यांनी अनुभवल्या. नेमकं हा कालावधी जो होता तो आणखीन एक साधारण कोविडच्या आसपासचा कालावधी असल्यामुळे त्यांना तेही एकटेपणाची आणखीन एक जास्त त्याचा जाणीव आणि हे होत होतं. अशा काळामध्ये त्यांच्या पत्नीने मला संपर्क केला आणि त्यांची पुन्हा एकदा माहिती संपूर्ण घेत त्यांच्या आयुष्यामध्ये संगीतोपचाराचा अनेक अर्थांनी समावेश केला. म्हणजे फक्त ऐकणं या अर्थाने नव्हे, तर त्यांना काही गोष्टी त्यांच्या पूर्वीच्या समजून घेत हळूहळू करत त्यांच्या जुन्या चांगल्या आठवणींची त्यांना निगडीत करत, त्यांच्या आवाजाचा सुद्धा सुयोग्य वापर करत, कारण यापूर्वी ते गायलेले नव्हते पण तरीसुद्धा त्यांना गाणं आवडतंय कुठेतरी हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांना गाण्यासाठी उद्युक्त केलं आणि एका त्यांच्या रुटीनमध्ये गाण्याचा सराव किंवा त्याचा रियाज हा सुद्धा बसवला आणि त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केला. आणि संगीत ऐकणं हे तर होतंच. साधारणतः 6 ते 8 महिन्यांनंतर ते हळूहळू करत त्याच्यातनं बाहेर यायला लागले, लोकांमध्ये मिसळण्यासाठी तयार व्हायला लागले. आणि जर आता सांगायचं झालं तर त्यांनी 3 वर्षापूर्वी संगीतोपचाराचं प्रशिक्षण सुद्धा घेतलं आणि आता ते इतरांसाठी सुद्धा संगीतोपचाराचं प्रेरणादायी काम हे करतायत. तर हा जो संपूर्ण प्रवास आहे तो अतिशय हृद्य आहे, किंवा कारण जी परिस्थितीमध्ये मी त्यांना बघितलं होतं किंवा घरच्यांनी त्यांना बघितलं होतं त्याच्यात असं वाटत होतं की हे कधी इतरांशी बोलतील की नाही, आणि आता मात्र ते इतरांच्या समस्या समजून घेत आहेत आणि त्याच्यासाठी संगीतोपचार देत आहेत. तर हा पूर्ण बदल. अजून एक मला छोटासा उल्लेख असा करावासा वाटेल की कित्येकदा गंभीर समस्यांसाठी ही सपोर्टिव्ह उपचार पद्धती म्हणून याचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे माझ्याकडे काही वेळेला आत्महत्येच्या प्रयत्न केलेल्या इतक्या गंभीर समस्या अशा सुद्धा आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण हे थोडंसं जास्त आपल्याला दिसून येतं. अनेकदा अनेक पद्धतीची प्रेशर्स ही त्यांच्यावरती असतात. तर जर आपण विचार केला तर कॉलेजवयीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये जे संगीत असतं, तर मी जेव्हा अशा केसवर काम केलं तेव्हा ते संगीत पूर्णपणे बदललं. कारण त्यांच्या मोबाईलमध्ये ते ज्या पद्धतीने संगीत ऐकत असतात किंवा जी गाणी आणि जे संगीत ऐकत असतात ते जर का त्याच्यामध्ये बदल केला तर त्याच्यामधला अतिशय चांगला परिणाम हा त्यांच्या मनस्थितीमध्ये आणि मग आयुष्याला सामोरं जाण्याच्या त्यांच्या स्थितीमध्ये ह्याच्यातला बदल आपल्याला हा दिसून येतो. त्याच्यामुळे गंभीर समस्यांमध्ये सुद्धा ज्याला म्हणू की वैद्यकीय मदत ही तर घ्यावीच, पण त्याच्याबरोबरीने सपोर्टिव्ह उपचार पद्धती म्हणून सुद्धा याचा अतिशय चांगला वापर हा करता येतो. कित्येकदा या तरुणाईला अनेक वाद्यांचं आकर्षण असतं. म्हणजे जी केस मी सांगतो आहे त्या विद्यार्थ्याला गिटार वाजवायला आवडत होतं आणि गिटार वाजवायला आवडत असताना सुद्धा केवळ शैक्षणिकदृष्ट्या काही थोडंसं परीक्षेतलं अपयश असेल किंवा थोडंसं काही कमी मार्क आणि या गोष्टी असतील, त्याच्यामुळे ती गिटार बाजूला पडलेली होती. 2 वर्ष त्याला हातही लावलेला नव्हता. तर मग पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात जेव्हा ते वाद्य आलं तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वातला बदल आणि सकारात्मकतेतला बदल हा त्यांच्या घरच्यांना सुद्धा जाणवण्यासारखा होता. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी सुद्धा करता आल्या आणि हा जर बदल घडला तर अतिशय जादुई बदल आपल्याला आयुष्यात दिसतो. आज सगळ्याच वर्गातले प्रेक्षक तुमचा कार्यक्रम, आपली मुलाखत बघतात. या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? मला असं वाटतं की पहिला गोष्ट म्हणजे संगीताकडे जीवन पद्धतीतला बदल म्हणून आपण बघावं आणि संगीत केवळ कानांसाठी नसून ते आपल्या मनासाठी आहे याचा विचार करून संगीताचा वापर, विचार, कोणतं संगीत आपण ऐकतोय ह्याचा विचार करत संगीत ऐकावं. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे वाद्यसंगीताचा आपल्या ऐकण्यामध्ये जरूर समावेश करावा. कारण गाणी आपण ऐकतच असतो, गाण्यांचाही सकारात्मक परिणाम घडतो, पण वाद्यसंगीत हे कित्येकदा ऐकलं जात नाही. तर जरूर आपल्या भारतीय वाद्यांचा आपल्या ऐकण्यामध्ये समावेश हा नक्की करावा, जेणेकरून त्या आपण असुरतेकडून सुराकडे वाटचाल करू. मन शांत ठेवण्यासाठी, जीवनात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी संगीताला आपल्या आयुष्यात, आपल्या दैनंदिन जीवनात एक खास स्थान द्या. याच संदेशासह आज आपला संवाद आपण इथे थांबवूयात. धन्यवाद सर, आज आपण इथे आलात. संगीत उपचार पद्धतीबद्दल अतिशय मोलाची माहिती आपण दिलीत. तिचं नेमकं महत्त्व,
तिचे फायदे आणि दैनंदिन जीवनात आपण कसं या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे याबद्दल आपण जे काही सांगितलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण करत असलेलं चांगलं कार्य आणि भविष्यातील वाटचाल यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.